नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका इथं शिक्षण विभागामध्ये 935 पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि या संदर्भात आज आपण ही जाहिरात पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राइब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा. तर मनपामध्ये ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळातील प्रशिक्षित शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून ही जी जाहिरात आहे ही जाहिरात निघालेली आहे आणि शिक्षण सेवक गट क या पदाकरता तुम्हाला 935 जागांकरता ही जाहिरात आहे. याच्यामधलं जे पे स्केल आहे ते 16,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळेल आणि या संदर्भामध्ये मराठी करता 525, इंग्रजी करता 352, चित्रकला 10 आणि संगीत 48 या जागांकरता ही जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये वयोमर्यादा जी आहे ते किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असून या संदर्भामध्ये आपण जर कास्टमध्ये असाल तर कास्टचे जे काही शासकीय नियम असतील त्यानुसार आपल्याला एज रिलॅक्सेशन मिळून जाईल. या संदर्भामध्ये नोकरीचं ठिकाण हे मुंबई असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून या संदर्भामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11/8/2026 आहे. या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही portal.mcgm.gov.in या मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती अधिकृत जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. या जाहिरातीमध्ये त्यांनी सुरुवातीला सर्व काही माहिती जाहिरात मोठी आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आपण बघू शकता वेतन जे आहे शिक्षण सेवक 16,000, एकूण भरावयाच्या रिक्त जागांची संख्या ही 835 असून या संदर्भातली जी काही पदं आहेत ती बघा महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला ही जाहिरात सुद्धा मिळून जाईल. यासोबतच सरळ सेवा पद्धतीने ही जी पदं भरली जाणार आहेत याच्यामध्ये प्रत्येक विषयानुसार तुम्हाला समांतर आरक्षण दिलं गेलेलं आहे. याच्या खालीच तुम्हाला वयोमर्यादे संदर्भामध्ये आणि आपल्या असणारी विद्यमान अर्हता ही सुद्धा दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, प्राथमिक प्रशिक्षण मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू, तामिळ, तेलुगू, कन्नड या भागांकरता बघा विद्यमान जे आहे ते आपल्याला SSC परीक्षा यासोबतच व इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. DED सुद्धा 2 वर्ष कालावधीचं आपल्याला उत्तीर्ण असावं. यासोबतच नवीन शासकीय परिपत्रकानुसार सुधारित अर्हता सुद्धा आपल्याला इथं इलिजिबल असणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला ज्या खाली जाहिरातीत आपल्याला पूर्णपणे जी माहिती आहे ती दिलेली आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा आपण पाहताय आणि कास्टनुसार आपल्याला वयोमर्यादा जी आहे ती आपल्याला कास्टनुसार तर आहेच, मात्र माजी स्वातंत्र्य सैनिक असतील, हँडिकॅप असतील, खेळाडू असतील, अंशकालीन पदवीधर यांच्याकरता सुद्धा वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. यासोबतच काही सर्वसाधारण अटी शर्ती हे सुद्धा इथं नमूद केलेले आहेत. तर मित्रांनो, या संदर्भातली PDF या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन नक्की पहा. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.